देशात महाराष्ट्र हे टॉपचं राज्य आणि सुरक्षित राज्य म्हणून ओळखलं जातं। पण याच महाराष्ट्रातून महिला बेपत्ता होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत। महाराष्ट्रात 2025 मध्ये एकूण 48,278 महिला हरवल्याची पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे। तर 2024 मध्ये ही संख्या 45,662 इतकी होती। या हरवलेल्या महिलांमध्ये अल्पवयीन मुलींची संख्या ही अधिक आहे। 2025 आणि 2024 मध्ये अनुक्रमे 12,113 अल्पवयीन मुली आणि 11,316 इतक्या अल्पवयीन मुली हरवल्याची नोंद करण्यात आली आहे। दरम्यान हरवलेल्या एकूण महिलांपैकी 2024 मध्ये 30,877 आणि 2025 मध्ये 36,581 महिला मिळून आल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत लेखी तारांकित प्रश्नांच्या उत्तरात दिली आहे। पण प्रश्न असा आहे की या अल्पवयीन मुली महिला बेपत्ता का होत आहेत? बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुली राज्यातच मिळत आहेत की परराज्यातून त्यांना शोधण्यात येतंय? या महिला आणि मुलींसोबत वाईट प्रकार तर होत नाही ना? राज्य सरकार महिला आणि मुली बेपत्ता होऊ नये यासाठी कठोर कायदा का करत नाही आणि पोलीसही आरोपींवर कठोर कारवाई का करत नाही? राज्यातून ज्या महिला आणि मुली बेपत्ता होत आहेत ते विशेषतः मुंबई, नवी मुंबई, रायगड, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या मोठ्या शहरातून बेपत्ता झाल्याची माहिती आहे। याबाबत आमदार मंगेश कुडाळकर, प्रशांत ठाकूर, मनीषा चौधरी यांच्यासह अनेक आमदारांनी या संदर्भात लेखी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता। लेखी उत्तरानुसार या 5 जिल्ह्यातून 2014 ते 2025 पर्यंत एकूण 4,989 बालके बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे। यापैकी 4,813 बालकं मिळून आल्याची माहिती उत्तराच्या निमित्तानं देण्यात आली। मात्र उर्वरित बालकांचं काय झालं असा प्रश्न निर्माण झालाय। तसंच 2 वर्षात 14 ते 18 वयोगटातील हरवलेल्या मुलामुलींपैकी 96% पेक्षा जास्त मुले आणि मुली मिळून आल्या असल्याचं यावेळी जाहीर करण्यात आले। राज्यातून मुलं, महिला बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या शोधासाठी ऑपरेशन मुस्कान राबवण्यात येतं। बेपत्ता आणि शोषित मुलांचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यासाठी राज्यात 2015 ते डिसेंबर 2024 अखेरपर्यंत एकूण 13 ऑपरेशन मुस्कान राबवण्यात आली आहे। तर यंदाच्या वर्षात 14 ऑपरेशन मुस्कान सुरू असल्याचं लेखी उत्तरात स्पष्ट करण्यात आलंय। आपली मुलं सुखरूप मिळाल्याने पालकांनी आनंद देखील व्यक्त केला आहे।